सद्गुरू गंगागिरीजी महाराज 177व्या सप्त्यादरम्यान महंत रामगिरीजी महाराज यांनी प्रवचनावेळी भाविकांना प्रबोधन करताना आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप राज्यातील मुस्लिम बांधवांनी केलेला आहे। याच कारणावरून नुकत्याच गेल्या काही दिवसापूर्वी राहता पोलीस स्टेशन येथे महंत रामगिरीजी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुस्लिम समुदायाने केली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी मुस्लिम समुदायाच्या दबावात येऊन गुन्हा दाखल केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून तसेच महंत रामगिरीजी महाराज समर्थकांकडून करण्यात येत आहे। महंत रामगिरीजी महाराज यांच्यावर झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंध महाराष्ट्रात वारकरी संप्रदायासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। दिनांक 21/8/2024 रोजी राहता येथे बंद पाळण्यात येणार असल्याचं काही संघटनांकडून सांगण्यात येत आहे। राहता येथे तालुक्यातून संबंध हिंदू समाज वीरभद्र बाजारतळ या ठिकाणाहून पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चाही काढणार असल्याचं समजलं आहे। महंत रामगिरीजी महाराजांवरती केलेला गुन्हा हे बदनामीचं षडयंत्र असल्याचं बोललं जात आहे। दाखल झालेली फिर्याद रद्द होईल की नाही, हिंदू समाज एकवटल्यानंतर चे पडसाद काय उमटतात ही येणारी वेळच सांगेल। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे जाहीर आवाहनही केले आहे। RS24 रामनाथ सदाफळ, राहता।